मुलं दररोज हाच पराठा मागतील इतका टेस्टी चीज कॉर्न पराठा. ब्रेकफास्ट असो किंवा टिफिन, हा पराठा सगळ्यांचाच फेवरेट. आज बनवूया सुपर टेस्टी आणि चीझी असा चीज कॉर्न पराठा. हा पराठा इतका छान बनतो, याच्यातलं फिलिंग्स तुम्हाला दाखवते. खूप मस्त असा टेस्टी बनतो. कोणत्याही सॉससोबत, चटणीसोबत किंवा असाच तुम्ही हा खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या भांड्यामध्ये आपल्याला 2 ढोबळी मिरचीचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. यामध्येच आपल्याला 1 वाटी कॉर्न उकडवून घ्यायचे आहेत. कॉर्न उकडवून व्यवस्थित निथळून घेतले आणि पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालायचे आहेत 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर आपल्याला असे जाडसर यामध्ये वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जाडसर वाटून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये घालून घेऊया किसलेलं चीज. जर मोझरेला चीज असेल तर चीज पूल छान येतो. हे बघा, मी चीज घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालून घेतली आहे काळी मिरीपूड. त्यानंतर चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स घालायचे, नाहीतर मी थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला ऑरिगॅनो घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं. कणिक आपली जी नेहमीची मळतो तशी कणिक मळून घेतली. त्याच्यातलं एक छोटीशी गोळी घेतलेली आहे आणि आपण जशी चपाती लाटतो तशी एक साधी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड पण लाटायची नाही आहे. तर अशा पद्धतीने लाटल्यानंतर हे जे आपण कॉर्नचं स्टफिंग केलेलं आहे ते असं या चपातीवरती व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. ज्या आकारात आपल्याला पराठा पाहिजे असेल त्या आकारामध्ये आपल्याला इथे स्टफिंग पसरवून घ्यायचं. तर हे बघा, अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती पीठ घालून घ्यायचं. हे फोल्ड करत असताना व्यवस्थित फोल्ड करायचं आहे, यातून चीज बाहेर येता कामा नये. त्यानंतर यावरती थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये हा पराठा लाटून घेणार आहे. वरून थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते, म्हणजे पराठा दिसताना खूप छान दिसेल आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागेल. तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आणि खूप जास्त आपल्याला पातळ लाटायचं नाही आहे हा पराठा. खूप सारं स्टफिंग भरलेला हा पराठा एकदम छान गुबगुबीत तयार होतो. आता हा पराठा आपण भाजून घेऊया. तवा चांगला तापवून घेतलेला आहे. तव्यावरती तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे, म्हणजे खूप छान हा पराठा लागतो. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती हा पराठा आपण भाजून घेऊया. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान टिफिन रेसिपी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.